नमस्कार, मी विशाल परदेशी. चला सुरुवात करूयात. जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत जे सध्याला या क्षणाला ठिकठिकाणी चर्चेत आहेत. पहिला मुद्दा अर्थात जाणून घेऊयात. 27 वर्षानंतर दिल्लीत पुन्हा भाजपचं कमळ फुललेलं आहे. 27 वर्ष लागले बघा या सगळ्या गोष्टीला. दुसरी घडामोड म्हणजे आणखीन एक महत्त्वाची. मोदींच्या विजयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदाच भाजपकडे गेलेली आहे. केंद्र हाती आलं, पण दिल्लीतली सत्ता असावी या दृष्टीने प्रयत्न सुरू होते आणि अखेर भाजप यशस्वी झालंय. तिसरी महत्त्वाची घडामोड, भाजपचा वोट शेअर 10% वाढलाय. या निवडणुकीच्या माध्यमातून जी आकडेवारी समोर येते त्यात त्यांचा वोट शेअर 10% वाढल्याचं कळत आहे. चौथी महत्त्वाची घडामोड बघा काय, ती देखील आपण जाणून घेऊयात. आपचं मतदान 10% घटलंय. त्यांना आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. का 10% आपलं मतदान हे घटलेलं आहे? का दिल्लीकर आपल्यावरती नाराज झाले? पाचवी महत्त्वाची घडामोड, दिल्लीकरांनी काँग्रेसला नाकारलंय. काँग्रेसला तिसरी टर्म या निवडणुकीत भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. त्यामुळे आपण जर लक्षात घेतलं तर या 5 महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या सगळ्यांच्या चर्चेत आहेत आणि त्यामुळे ही चर्चा होत असताना याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. पण आता दिल्लीचं तख्त कोण राखणार याविषयी सकाळपासून जेव्हा चर्चा होत होती तेव्हा जेव्हा निवडणुकीचे आकडे समोर यायला लागले त्यातनं स्पष्ट झालं की आता भाजपच दिल्लीचं तख्त, विधानसभेचं तख्त राखणार. त्यांच्याकडेच ही विधानसभा जी आहे ती जात आहे. आणि एकूण जर आपण लक्षात घेतलं तरी दणदणीत विजय मिळवलेला आहे. आम आदमी पार्टीला मोठा झटका दिला. आम आदमी पार्टीचे जे दिग्गज नेते होते त्यामध्ये अरविंद केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील, सत्येंद्र जैन असतील, यांचा पराभव झालेला आहे. दिल्ली आणि आम आदमी पक्ष या 12 वर्षांपासूनच्या सत्तासूत्राच्या चिंधड्या उडवत भाजपनं दिल्लीत केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा झाडून सफाया केला आणि दिल्ली विधानसभेत भाजपचा झेंडा फडकला. तब्बल 27 वर्षांनंतर भाजपनं दिल्ली जिंकली. दिल्ली विधानसभेचा निकाल, भाजपनं दिल्लीत एकहाती सत्ता मिळवत तब्बल 48 जागा जिंकल्यात, तर सत्ताधारी आम आदमी पक्षाला यावेळी केवळ 22 जागाच जिंकता आल्या. काँग्रेसला यंदाही भोपळा फोडता आलाच नाही. दिल्लीची जनता खरं म्हणजे लोकसभेत मोदीजींवरच विश्वास दाखवायची, पण विधानसभेमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठेतरी आमची पिछेहाट झालेली आम्ही बघितली. मात्र आता एक प्रचंड मोठा विजय हा दिल्लीच्या जनतेने दिलेला आहे आणि निश्चितपणे हे विकासाला दिलेलं मत आहे, मोदीजींवरच्या विश्वासाला दिलेलं मत आहे. 2013, 2015, 2020 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकीत केजरीवालांचा करिश्मा पाहायला मिळाला होता. 2024 आणि 2019 मध्ये केंद्रात भाजपनं एकहाती सत्ता मिळवली, पण बलाढ्य भाजपचा दिल्लीत केजरीवालांसमोर काही टिकाव लागला नव्हता. यावेळी मात्र भाजपनं 12 वर्षातील पराभवाचा वचपा काढत केजरीवालांचा दारुण पराभव केला. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसंच त्यांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया आणि अनेक मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला. झोपडपट्टी, मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग तसंच मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतही भाजपला मिळाली. भाजपनं मतदारांना अनेक आश्वासनं दिली, ज्यात भाजपनं दिलेली मोठी आश्वासनं: महिलांना दरमहा 2500 रुपये मानधन देण्याची घोषणा, गरीब महिलांना LPG सिलेंडरवर 500 रुपयांचं अनुदान, होळी आणि दिवाळीला 1 सिलेंडर मोफत, मातृसुरक्षा वंदन योजनेअंतर्गत 6 पोषण किट्स, गर्भवती महिलांना 21,000 रुपये, वंचितांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ, 60 ते 70 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये करणार, 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, विधवा, निराधार महिलांचे पेन्शन 2,500 वरून 3,000 रुपये करण्याचं आश्वासन अशा घोषणा होत्या. खरं तर मध्यम वर्ग ही भाजपची हुकुमी मतपेढी. ही मतपेढी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अधिक भक्कम झाली. दिल्लीत भाजपची 33 ते 35% पारंपरिक मतं आहेत, त्यात यंदा 11% वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच स्तराच्या मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं पाहायला मिळालं. निम्म्याहून अधिक मतं मिळाल्यामुळे भाजपनं दिल्ली विधानसभेत 27 वर्षांनंतर सत्तेला गवसणी घालण्यात यश मिळवलं.
आज आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे। तब्बल 27 वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बसणार आहेत। मुख्यमंत्री आमचा होणार आहे। 27 वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो, लांब राहिलो होतो, पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिला आहे। दिल्लीत 1998 मध्ये भाजपची सत्ता गेली होती। त्यानंतर शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली 15 वर्ष काँग्रेसनं सत्ता उपभोगली। पुढे 12 वर्ष केजरीवालांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षानं दिल्लीवर राज्य केलं। खरं तर दिल्लीत भाजपकडे सक्षम नेता नव्हता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्यांच्या सभांमध्ये आम्हाला संधी द्या असं आवाहन करत जनतेला साथ घातली। आता जनतेनंही भाजपला हात दिलाय। आता केंद्रापाठोपाठ दिल्ली विधानसभेत भाजपची सत्ता असल्यामुळं या विजयानं भाजपचं राष्ट्रीय राजकारणातील वर्चस्व आणखी वाढणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। चला जाणून घेऊयात या विजयातनं काय काय मुद्दे समोर येताना दिसत आहेत, काही प्रश्न या सगळ्या ह्याच्यातनं उपस्थित होताना दिसत आहेत, जे जाणून घेणं आणि ज्याबद्दल बोलणं फार आवश्यक आहे। चला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न, अर्थातच 27 वर्षांनंतर भाजपचं कमबॅक झालेलं आहे। प्रश्न म्हणजे अर्थात चर्चा आहे आणि 27 वर्षांनंतर हे घडलेलं आहे। केजरीवालांना पराभूत करणाऱ्या वर्मांना आता मुख्यमंत्रीपदाची बक्षिशी दिली जाते का हे लवकरच आपल्याला कळेल, बैठक होणार आहे। तिसरा मुद्दा, जेलमध्ये गेले आणि निवडणुकीत पडले, हे सगळं भोवलंय का त्यांना, यावर देखील आता मोठी चर्चा आहे। पुढला मुद्दा जर आपण लक्षात घेतला, दारूनं पराभव केल्याचं अण्णा हजारेंनी म्हणलेलं आहे। मद्य घोटाळा हा अंगाशी आल्याचं अण्णा हजारेंचं आज म्हणणं पडलं। केजरीवालांचं आता पुढलं राजकीय भवितव्य काय, स्वतःच्याच मतदारसंघात ते पडलेले आमदारकी ते राखू शकलेले नाही आहेत। त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं, दिल्लीतून काँग्रेस पूर्णतः संपली असं म्हणायचं का, कारण तिसऱ्यांदा त्यांना भोपळा देखील फोडता आलेला नाहीये। पुढला मुद्दा, राजधानीत राष्ट्रवादीचं डिपॉझिट जप्त झालंय। 23 उमेदवार होते, 23 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं। त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नानंतर आता वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन खरं तर चर्चा होताना दिसते। पण दिल्लीत कमळ फुललेलं आहे हेही तितकंच खरं। केंद्रातली सत्ता राखल्यानंतर दिल्लीतली सत्ता जी आहे ती पुन्हा एकदा मोदी की गॅरंटी मानत मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिलाय। दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या दणदणीत विजयानंतर भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे। सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं, त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोटं राजकारण चालणार नाही